बत्तीस शिराळा सांगली जिल्ह्यातील हे गाव नागपंचमीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशातही प्रसिद्ध आहे. कारण इथली नागपंचमी म्हणजे केवळ नागदेवताची पूजा नाही, तर शेकडो वर्षाची परंपरा, श्रद्धा आणि बदलत्या काळाचं अनोखं चित्र पाहायला मिळणारा उत्सव. नागपंचमीच्या दिवशी शिराळ्यात भाविकांची मोठी गर्दी होते. मिळालेल्या माहितीनुसार यंदा 41 जिवंत नागांची पूजा करण्यात आली आणि त्यांच्या दर्शनासाठी तसेच मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित होते. मिरवणुकीसोबत पारंपरिक वाद्याबरोबरच डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्सवही पाहायला मिळाला. पण प्रश्न असा आहे की शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करायची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? स्थानिक आख्यायिकेनुसार गोरक्षनाथ महाराज शिराळ्यात आले असताना महाजन कुटुंबियातील एका महिलेने नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाची पूजा सुरू केली होती. त्यावेळी गोरक्षनाथ महाराजांनी जिवंत नागाची पूजा करण्याबाबत विचारणा केली आणि त्यानंतर जिवंत नागाच्या पूजेची परंपरा सुरू झाल्याची श्रद्धा आहे. शिराळा नागपंचमीच्या माहितीनुसार या परंपरेला किमान अनेक शतकांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी गावातील अंबामाता मंदिरात नागाची पूजा केली जायची. त्यानंतर नागाची मिरवणूक काढली जायची आणि भाविक नागाचे दर्शन घेत असत. या अनोख्या परंपरेमुळे शिराळ्याची नागपंचमी देश-विदेशात प्रसिद्ध झाली. 1953 साली शिराळ्याच्या नागपंचमीची माहिती किर्लोस्कर मासिकातून प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिची चित्रफित अमेरिकेत दाखवली गेल्याचे वृत्त आहे. पुढे नॅशनल जिओग्राफीमुळेही त्या उत्सवाला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. मात्र या परंपरेला कायदेशीर वादाचीही पार्श्वभूमी आहे. 2002 पासून जिवंत नाग पकडणे, त्यांचे प्रदर्शन आणि संबंधित कार्यक्रमावर न्यायालयीन निर्बंध आले. त्यानंतर अनेक वर्ष शिराळ्यात जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेची पूजा आणि प्रतिकात्मक मिरवणूक काढली जात होती. त्यानंतर 2025 मध्ये तब्बल 23 वर्षांनी शिक्षण आणि जनजागृतीच्या अटीसह जिवंत नाग पकडण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली, अशी वृत्तांची माहिती आहे. त्या वर्षी 21 जिवंत नाग पकडण्यात आले होते आणि वन विभागाच्या देखरेखीखाली कार्यक्रम पार पडला. आता या उत्सवात आणखी एक मोठा बदल दिसतो तो म्हणजे डीजे आणि डॉल्बीचा वाढता वापर. पूर्वी पारंपरिक वाद्याच्या गजरात होणाऱ्या मिरवणुकीत आता अत्याधुनिक डीजेचा समावेश झाला आहे. त्यामुळे एका बाजूला तरुणाईचा उत्सव वाढला असला तरी दुसऱ्या बाजूला काही ज्येष्ठ नागरिकांनी या बदलावर आक्षेप घेतला आहे आणि डीजे डॉल्बीमुळे मूळ परंपरेचे स्वरूप बदलत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. म्हणूनच 32 शिराळ्याची नागपंचमी आजही चर्चेत आहे. श्रद्धा, परंपरा, कायदा आणि अत्याधुनिक उत्सव संस्कृती यांचा हा अनोखा संगम पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक शिराळ्याकडे आकर्षित होतात. पण या परंपरेसोबत वन्यजीवन संरक्षण आणि नागांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे श्रद्धा जपत असताना कायद्याचे पालन आणि नागांच्या संरक्षणालाही तितकाच महत्त्व देणे गरजेचे आहे. धन्यवाद.